आमचा मुलगा मारला, आम्ही तुमची मुलं मारणार. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेणार आणि तोही प्रत्येकाकडून घेणार. अशी जणू काही शपथच आंदेकर गँगनं घेतलेली होती. त्याच अंतर्गत जर आपण पाहिलं तर संपूर्ण आंदेकर कुटुंब जेलमध्ये असून सुद्धा या आंदेकर टोळीनं बाहेर 2 खून केले, एक खुनाचा प्रयत्न सुद्धा केला. त्यामुळे केवळ बाहेर असलेल्या गुन्हेगारांना, आरोपींना किंवा या टोळीच्या सदस्यांवरती नजर ठेवून किंवा त्यांच्यावर कारवाई करून काहीही होणार नाहीये. ही टोळी खरं तर जेलमधूनच चालवली जाते. त्यामुळे जे जेलमध्ये त्यांच्यावरती कारवाई होणं किंवा त्यांच्यावरती जास्त नजर ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हेच लक्षात घेऊन आता पुणे पोलीस आयुक्तांनी मोठे आदेश काढलेले आहेत. या आदेशांनुसार आता याच टोळीचा म्होरक्या असलेल्या बंडू आंदेकरची बोलती बंद केली जाणार आहे. म्हणजे काय केलं जाणार आहे हे खरं तर पाहणार आहोत आणि पुणे पोलिसांचा बंडू आंदेकर साठीचा हा मास्टर प्लॅन नेमका काय हे सुद्धा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकरचे चिरंजीव अर्थात वनराज आंदेकर यांची हत्या झाल्याच्या नंतर खुद्द बंडू आंदेकरनंच असं सांगितलं होतं की मी कुणाकडूनही बदला घेणार नाही, मी कायदेशीर लढाई लढणार आणि त्या माध्यमातून वनराजला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. मात्र उलट झालं. वर्षभरातच या सगळ्यांनी बसून आतापर्यंत या प्रकरणामधले जे आरोपी होते, ज्यांनी कुणी वनराजला मारण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्या प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस टार्गेट करायचा असं एकंदरीत ठरवलेलं होतं. त्याच अनुषंगानं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचाच नातू असलेल्या आयुष कोमकरची हत्या केली आणि इतर सर्व आरोपींना, त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी हा संदेश दिला की जर आम्ही आमच्या स्वतःच्या नातवाला सुद्धा सोडू शकत नाही तर मग आम्ही तुम्हालाही सोडणार नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात हत्यांचं सत्र या आंदेकर टोळीकडून राबवलं जाणार होतं हे या पहिल्याच हत्येवरून समजलेलं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी खूप जास्त प्रिकॉशन घेत या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना तर ताब्यात घेतलं, अटक केलीच, मात्र संपूर्ण टोळीच ही कंट्रोलमध्ये राहावी यासाठी म्हणून पूर्ण आंदेकर कुटुंबाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं. आता जर आपण बघितलं तर वर्षभरापेक्षा जास्त काळ झालेला आहे. हे संपूर्ण कुटुंब जेलमध्ये आहे. इव्हन घरातल्या महिला सुद्धा जेलमध्ये आहेत. या कुटुंबापैकी केवळ एकच महिला जी कृष्णराज आंदेकरची बायको आहे, कारण तिला 2 लहान मुलं आहेत आणि तिचा या प्रकरणाशी तसा काही संबंध आतापर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे केवळ ही एक महिला आणि तिची मुलं बाहेर आहेत. अदरवाईज पूर्ण कुटुंब यांचं जेलमध्ये आहे. वनराज आंदेकरांच्या मुली सुद्धा बाहेर. पण असं असलं तरी पोलिसांना असं वाटलं होतं की जेव्हा संपूर्ण कुटुंब जात असेल तर बाहेर टोळी चालवायला कोणी म्होरक्याच नाही, त्यामुळे इथून पुढचे जे काही गुन्हे घडणार असतील ते रोखले जातील. मात्र उलट झालं. या सगळ्यांनी आतमध्ये बसून, जेलमध्ये बसून, पोलीस प्रोटेक्शन मध्ये बसून टोळी चालवायला सुरुवात केली. बंडू आंदेकर आतमध्ये बसून टोळीची सगळी सूत्र हलवत होता आणि त्यामुळेच या सगळ्यांना अटक केल्याच्या नंतर, जेलमध्ये ठेवल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा एक खून झाला आणि एक खुनाचा प्रयत्न सुद्धा झाला. त्यामुळे पुणे पोलिसांना हे क्लिअर झालेलं आहे की आता या प्रकरणामध्ये केवळ बाहेर जी गँग अजूनपर्यंत कार्यरत आहे त्यांच्याकडून केवळ हे गुन्हे केले जात नाहीयेत, तर या प्रत्येक गुन्ह्याचं थेट कनेक्शन हे जेलमध्ये बसलेल्या आरोपींशी आहे. त्यांच्याकडून आदेश आलेले आहेत, काहींकडून सूचना आलेल्या आहेत, काय करायचंय, कसं करायचंय, कुठेतरी भेटीगाठी होत आहेत, निरोप एकमेकांना पोहोचवले जात आहेत आणि त्यामुळेच हे सगळे हत्याकांड घडतायत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, हे गँगवर जर थांबवायचं असेल तर आत बसलेल्या आरोपींवरती जरब बसणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे. आता मुळात जे आरोपी ऑलरेडी जेलमध्ये त्यांच्यावर आणखीन कारवाई काय करणार हा खूप मोठा प्रश्न होता. पण आता याच प्रश्नाचा तोडगा पुणे पोलीस आयुक्तांनी काढला आणि खूप मोठा एक मास्टर प्लॅन आखलेला आहे. ज्या प्लॅनच्या अंतर्गत इथून पुढच्या काळामध्ये आंदेकर गँग कडून केले जाणारे गुन्हे कमी कशा पद्धतीने करता येतील या दृष्टिकोनातून सगळं नियोजन झालेलं आहे. आता त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुणे पोलीस आयुक्तांनी एक पत्र व्यवहार केलेला आहे जेल प्रशासनाबरोबर आणि जेल प्रशासनाला असं सांगितलंय की इथून पुढच्या काळामध्ये कुख्यात गुंड बंडू आंदेकर, वय वर्ष जवळपास 70 आहे, मात्र 17व्या वर्षी सुद्धा जेलमध्ये बसून हा माणूस टोळी चालवतोय. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बंडू आंदेकरला इतर जे कैदी आहेत त्या कैद्यांपासून लांब कुठेतरी शिफ्ट करा आणि त्याला एकट्याला ठेवा, त्याला क्वारंटाईन करा. म्हणजेच काय, तर इथून पुढच्या काळामध्ये बंडू आंदेकरला कुणालाही भेटता येणार नाहीये, घरातल्यांना सुद्धा नाही, नातेवाईकांना सुद्धा नाही. म्हणजे न्यायालयीन कोठडीत असताना आरोपींना ज्या काही मुभा दिल्या जातात की ते नातेवाईकांना भेटू शकतात, बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा भेटू शकतात, ठरलेला एक दिवस असतो, काही मिनिटांची भेट असते. पण इथून पुढच्या काळात बंडू आंदेकरला ते सुद्धा करू दिलं जाणार नाहीये. तो कुणालाही भेटू शकत नाही, कुणाशी बोलू शकत नाही. अनेकदा असं दिसून आलंय की मागे जो गणेश काळेचा खून झाला होता त्या खुनामध्ये सुद्धा असं दिसून आलं होतं की हे जे
सगळे अंदेकर कुटुंब आहे यांना जेव्हा सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर केलं जातं त्यावेळेस त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक हे कोर्टाच्या आवारामध्ये संशयास्पदरित्या फिरत असतात. अनेकदा अगदी अर्ध्या एखाद मिनिटाचं सुद्धा कन्व्हर्सेशन तिथं घडतं आणि बाहेर त्याच अनुषंगाने गुन्हे केले जातात. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या बंडू अंदेकरला आता कोर्टात सुद्धा आणलं जाणार नाहीये. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच इथून पुढच्या सुनावण्यांसाठी हजर केलं जाईल. थोडक्यात काय तर बंडू अंदेकरला पूर्णपणे एकटं केलं जाणार आहे. तो कुणाशीच बोलू शकणार नाहीये. त्याच्या मनात जे काही त्याला संदेश द्यायचे असतील, जो काही राग असेल, पुढचं काहीतरी कट असेल, जे काही असेल ते इथून पुढे बाहेर येणारच नाहीये. त्यामुळे तरी इथून पुढच्या काळामध्ये अंदेकर गँग कडून केले जाणारे गुन्हे कमी होतील किंवा रोखले जातील अशी एक आशा आहे पुणे पोलीस आयुक्तांना आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. पण खरा प्रश्न इथे आहे की केवळ बंडू अंदेकरच्या बाबतीत हे सगळं करून चालणार आहे का, की आणखी मोठ्या प्रमाणात पावलं उचलावी लागतील? कारण आतापर्यंतचा हा जर आपण आत्ताचा खुनाचा प्रयत्न पाहिला अक्षय मस्केवरचा, तर त्या प्रकरणामध्ये कृष्णा अंदेकरचा नंबरकारी असलेल्या आवेज खाननं हे सगळं केलेलं आहे, आवेज शेखनं हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर केवळ बंडू अंदेकर हा एकटं हे सगळं करत नाहीये, तर बंडू बरोबर कृष्णा पण आहे, शिवम अंदेकर पण आहे, स्वराज तुषार वाडेकर हे सुद्धा आहेत. सगळे मिळून हे टोळी चालवतात. त्यामुळे फक्त एकट्या बंडू अंदेकर वरती कारवाई करून चालणार नाहीये, त्याला क्वारंटाईन करून चालणार नाही, तर या इतरही आरोपींचे बाहेरचे सगळे कॉन्टॅक्ट सोडणं. अनेकदा या सगळ्या आरोपींना, या गुन्हेगारांना फोनवरती बोलण्याची मुभा असते, कमी मिनिटांसाठी असते, पण बोलता येतं. ते सगळं करता नाही आलं पाहिजे. प्रत्यक्षात कुठलीच गाठभेट किंवा कुठलाही संदेश त्यांच्याकडून बाहेर येता कामा नये, तरच इथून पुढच्या काळामध्ये हे सगळे गुन्हे थांबतील असं म्हटलं जातंय. आता अर्थातच पहिला तर जो निर्णय आहे तो केवळ बंडू अंदेकरला लागू असणार आहे, त्या दृष्टिकोनातूनच आदेश काढलेत. पण इथून पुढच्या काळामध्ये कदाचित ही 4-5 जी नावं आहेत जी आता टोळीचे नवीन म्होरके होऊ पाहतात, त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई करणं अतिशय गरजेचं असणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस भविष्यात तशी काही स्टेप घेत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.